रूमच्या 100 मीटर दायऱ्यात नेटवर्क जामर लावा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी. राज्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025ची मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर 2025ला शांततेत पार पडली. निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती, पण कोर्टाच्या प्रक्रियेत निवडणूक आयोगाने निकालाची तारीख वाढवून 21 डिसेंबर केली. उमेदवार व मतदारांच्या मनात सध्या परिस्थिती बघत संभ्रम निर्माण झालेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज 5 डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी 3:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे मतदान यंत्र ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले आहे त्या सभोवतील 100 मीटरच्या परिसरात नेटवर्क जामर लावा, अशी ठाम मागणी करण्यात आली, जेणेकरून मतदान यंत्र हाक करता येणार नाही. स्ट्रॉंग रूमच्या परिसरात कार्यकर्त्यांना राहण्याची मुभा द्यावी, तसेच माकप कार्यकर्त्यांना ओळखपत्र द्यावे, जेणेकरून रात्री बेरात्री कडा पहारा देण्याचे सोयीस्कर होईल. निवेदनातील मागण्यांवर तातडीने विचार करण्यात आला नाही तर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देतेवेळी तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव अब्दुल मोहसिन, आसमा परवीन, अब्दुल मोहसिन, शशिकला घोडम, रितेश कटाने, प्रांजली शिंदे, अब्दुल राजीक, शहनशाह किशोर शिंदे, राजगुरू शिंदे, शैलेश कटाने, राम शिंदे आदी उपस्थित होते. निवेदनाची एक प्रत राज्य निवडणूक आयोग यांच्या मेलवर पाठवण्यात आली. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जामर लावलेच पाहिजे. 100 मीटर दायऱ्यातील नेटवर्क जामर लावलेच पाहिजे. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जामर लावलेच पाहिजे. आज आम्ही नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन सादर केले आहे. माननीय तहसीलदार निवडणूक आयोग यांना आम्ही निवेदन देत त्याच्यामध्ये मागणी केली आहे की जी निवडणूक प्रक्रिया नांदगाव शहरामध्ये नगरपंचायत मार्फत झालेली आहे त्या निवडणूक प्रक्रियेचा निकाल 3 तारखेला लागणार होता. तो निकाल काहीतरी कशा पद्धतीनं तो निकाल लागणार या पद्धतीचा संभ्रम आज सामान्य जनतेमध्ये निर्माण झालेला आहे. कारण की जो दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता, अचानक कोर्टाच्या निर्णयामुळे तो निकाल 21 तारखेला गेलेला आहे. त्या निकालामुळे आम्हा सर्व विरोधकांमध्ये, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व लोकांमध्ये एक चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. कारण की अनेक निकाल आपण पाहिलेले आहे. त्या निकालामध्ये आपण जाणताय की कशा पद्धतीची निवडणूक प्रक्रिया हे सरकार राबवत आहे. आज कोर्टाचा आळ घेऊन हा निकाल त्यांच्या बाजूने वळवायचा आहे की नाही, हा त्यांचं एक ठरलेलं नियोजन असू शकतात. निकाल लावायचा की लावून घ्यायचा हा सुद्धा जनतेमध्ये एक सूर आहे. म्हणून या निवेदनामार्फत आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपण जिथं स्ट्रॉंग रूम आहे, जिथे ईव्हीएम ठेवलेले आहे, अशा ठिकाणी 100 मीटरच्या दायऱ्यामध्ये नेटवर्क जामर लावावा ही आमची मागणी खास करून आहे. जेणेकरून जो टेक्निकली बाब असतो, टेक्निकली काही इश्यू असतो, तो इश्यू तिथं थांबला पाहिजे. बरेचसे जागी आंदोलनं होतात, तिथं नेटवर्क जाम करतात की जनतेचं आंदोलन सामान्य माणसामध्ये जाऊ नये. म्हणून आमची कष्टकऱ्याची पार्टी, सामान्य शेतकरी शेतमजुरांची पार्टी, ज्या अधिकारानं जनतेला आम्हाला मतं दिली आहे त्या मतामध्ये कुठे खोडताळ होऊ नये, मतांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून जामर लावण्यात यावं, या निमित्तानं आमची मागणी आहे. हीच आजची आम्ही निवेदनाद्वारे दिलेली आहे.